सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहे ट्रॉल्यांची साफसफाई आणि ट्रॉल्या कशा प्रकारे आपल्याला लावायच्या आपण ते बघणार आहे। त्या दिवशी मी दाखवला तुम्हाला फ्रीजचा व्हिडिओ, तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद दिला। आता मी तुम्हाला आज दाखवता ट्रॉल्यांनंतर तुम्ही ते लावता ट्रॉली, आपण ट्रॉली कशी लावायची आणि दुसरी गोष्ट ती कशी साफ ठेवायची। बऱ्याचदा कॉक्रोच होण्याची म्हणजे बऱ्याच जण जे आहे ते किचन ट्रॉली करत नाही, त्याच्यामध्ये कॉक्रोच होतात, पण ती ट्रॉली साफ कशी ठेवायची आणि तिची आपण लावायची कशी ती आणि लेडीजला सगळ्यात जास्त त्याचा उपयोग होतो। त्यासाठी चला बघूया मग आपण ही जी ट्रॉली आहे या ट्रॉलीचं जे बाहेरचं प्लाय आहे हे आपले हात लावून नेहमी खराब होते। आता हे हात लावून खराब होते तर बघू शकता तुम्ही माझं किती शायनिंग मारत आहे। तर त्यासाठी आपण जे त्या दिवशी मैत्रिणींनो हे लिक्विड बनवलं होतं फ्रीज पुसण्यासाठी, एक शॅम्पूची पुडी टाकून एक ग्लास पाणी एक शॅम्पूची पुडी टाकून आपण हे चेक केलं होतं। त्याच्यातलं अर्ध लिक्विड उरलेलं आहे। काच पुसायला घरामधले जे उपकरण आहे, मिक्सर झालं, त्यानंतर आपले बटन झाले, हे पुसण्यासाठी आपल्याला हे खूप उपयोगी पडते। त्यासाठी माझ्या घरी बनवलेलंच असते, हेच आपण इथे यूज करणार आहे। आणि ट्रॉली कशी लावायची ते मी तुम्हाला सांगते। आज अगदी साधा आणि सोपा व्हिडिओ आहे, बऱ्याच मैत्रिणींना याची मदत पण होईल आणि त्यामधून तुमच्या घरच्या ज्या ट्रॉल्या आहेत त्या साफ पण राहतील। चला तर मग बघूया आपण ट्रॉली कशी लावायची आहे। बघा मैत्रिणींना, ट्रॉली ही आहे कटलरी ट्रॉली। आता कटलरी ट्रॉली घेतली आहे, तुम्ही म्हणता ही काय दाखवत आहे, हे तर प्रत्येकाच्या घरीच असते, पण या कटलरी ट्रॉली मध्ये आपण बघणार आहे। बघा मैत्रिणींना, आपण हे जे छोटे छोटे सामान आहे तर हे मी जे कागद ऑनलाईन बोलवलेले आहे, बाजारामध्ये विकत पण मिळतात हे प्लास्टिक कागद। आपण जे ओले भांडे ठेवतो ते ओले भांडे आपले खराब होणार नाही, त्यासाठी आपण ही ट्रॉली आधी चक्क पुसून घ्यायची। माझ्या नेहमी पुसलेला स्वयंपाक झाल्यावर मी डेली पुसते, तर बघू शकता तुम्ही काहीच मळ नाही निघू शकत। अशी कॉटनच्या कपड्याने आपण ही पुसून घ्यायची, त्या आधी असं पूर्ण स्प्रे करायची आणि ही पूर्ण अशी साफ करून घ्यायची। बघू शकता मैत्रिणींनो, माझ्या पुसलेल्या असल्यामुळे माझ्या याच्यामध्ये जास्त घाण तुम्हाला दिसत नाही। त्यानंतर आपल्याला हा कागद आहे, आपण या मापाचा कापायचा आणि या ट्रॉलीमध्ये टाकायचा। बघा तुम्ही, त्यानंतर आपल्याला आपले हे चिल्लर जे आहे हे असे ठेवायचे आणि प्रत्येक याला तुम्ही बघू शकता माझ्या प्रत्येक ट्रॉलीला जो आहे मी असे कागद टाकलेले आहे, तर हे असे मापाचे कापून घ्यायचे मैत्रिणींनो आणि टाकायचे। यामुळे काय होते, तुमच्या ज्या ट्रॉल्या आहेत त्यात तुम्ही एकदम नवीन आणि चकाचक दिसतात। हे झालं एक, ही ट्रॉली पूर्ण पुसून घ्यायची, यानेच तुम्हाला ही ट्रॉली पुसायची आहे आणि वॉश करायची आहे। तर बघू शकता तुम्ही, आता याला हे डाग पडलेलं आहे, तर तुम्हाला हे अशी करून घ्यायचं आपण आणि कॉटनच्या कापडाने अशी पुसून घ्यायची। तर बघा तुम्ही, डाग साफ झालेले आहे, बघू शकता तुम्ही आताच्या हातात बघा तुम्ही डाग क्लीन केले की नाही, पूर्ण स्टील सारखी चमकत आहे। त्यानंतर तुम्हाला यासाठी बघा मैत्रिणींनो, ही आहे आपली मोठं सामान ठेवण्याची म्हणजे गंज वगैरे ठेवण्याची ट्रॉली। त्यानंतर या ट्रॉल्यांमध्ये इथे खूप प्रकारचे झुरळ होतात आणि ह्या ट्रॉल्या खराब होतात, तर मी तुम्हाला आता ही पूर्ण ट्रॉली दाखवते जी आहे। आपण आता ही पूर्ण ट्रॉली बघणार आहे, याच्यामध्ये माझं नेहमीचं सामान राहतं ठेवलेलं मैत्रिणींनो। जी ट्रॉली आहे या ट्रॉलीमध्ये पण आपण हा कागद यूज केलेला आहे। ही ट्रॉली मी याच लिक्विडने पुसून घेतली। त्यानंतर आपण जे आहे हा जो कागद आहे हा टाकलेला, हा कापून हा याच्यामध्ये आथरायचा, हा आथरणं झाला। त्यानंतर आता तुम्हाला दाखवते, हा असा हात घालायचा, याच्या आतमध्ये पण मी असे पेपर टाकलेले आहेत, जेणेकरून आपला जो हा खालचा भाग आहे ट्रॉलीचा तो खराब होणार नाही। त्यानंतर हे कागद तुम्ही असे, हे कागद वेगळे आहे, हे रेक्झिन पेपर आहे, हे रेक्झिन पेपर आपण टाकायचे, ज्याने याच्यावर पाणी जरी पडलं तरी आपली ट्रॉली जेणेकरून खराब होणार नाही। तर बघा तुम्ही असे हे लोटून द्यायचे, असे आपण लावले बघा तुम्ही। त्यानंतर मैत्रिणींना आपण हे दोन्ही पेपर आपण आथरले। त्यानंतर आपलं हे जे नेहमीचं हा जो ट्रॉली आहे, नेहमीचं सामान तुम्ही जे यूज करता गंज वगैरे भाजीचे, ते आपण याच्यामध्ये ठेवून द्यायचे। तर बघा तुम्ही मैत्रिणींना, आपण याचा उपयोग करणार आहे। हे माझे भांडे पूर्ण सुकलेले आहे, कधी पण ट्रॉलीमध्ये तुम्ही सुकलेले भांडे ठेवायचे मैत्रिणी, त्यामुळे हे स्टील खराब होणार नाही। स्टीलच्या ट्रॉल्या खूप दिवस जातात जर तुम्ही वापरल्या व्यवस्थित, तर याला काहीच होत नाही। आपण डेली यूजचे जे भांडे आहे आपण हे असे ठेवून द्यायचे, म्हणजे यांनी काही सुकलेले भांडे ठेवायचे। तर बघू शकता मैत्रिणींनो, त्यानंतर आपल्याला हे जो आहे हा स्प्रे जो आहे काला हिटचा मैत्रिणींनो, तर हा असा पूर्ण आपण तुम्हाला दाखवलं मी आतमध्ये की मी आतमध्ये कशा प्रकारे पेपर टाकलेले आहे। यामध्ये आपण पेपर टाका, रेक्झिन टाका, जेणेकरून हे ओले भांडे यांनी ट्रॉली खराब होणार नाही। त्यानंतर आपल्याला हा असा स्प्रे मारायचा आहे। हा जर काला हिटचा तुमच्याकडे स्प्रे नसेल तर तुम्ही डांबरच्या गोळ्या पण याच्यामध्ये ठेवू शकता, त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये झुरळ होतील नाही। तर बघा, त्यानंतर आपल्याला आता हे पण बाहेरून तुम्हाला असंच दाखवते की आपण असं हे पूर्ण हे करायचं आणि हा जो
आहे ते पूर्ण असं साफ करून घ्यायचं. यामुळे बघा तुम्ही याची शायनिंग आणि चमक खूप राहते. फक्त कॉटनच्या कापडाने हे पूर्ण साफ करून घ्यायचं. जास्त याला काही लागत नाही मैत्रिणींनो, हे पूर्ण असं साफ करून घ्यायचं. बघा तुम्हाला हे माझ्या ट्रॉल्या सर्व स्वच्छ दिसतील. हे दाखवून आता कुठे दाखवतो. ही जी टाटाची ट्रॉली आहे मैत्रिणींनो, बघा तुम्ही ही ट्रॉली याच्याही आतमध्ये मी असे हे रेक्झिन टाकलेले आहे. बघू शकता मैत्रिणींनो, खाली असे रेक्झिन टाकायचे तुम्ही पण. हे खाली असे रेक्झिन टाकायचे मैत्रिणींनो. त्यानंतर आपण ह्या ट्रॉल्या लावायच्या, म्हणजे जेणेकरून प्रत्येकाला माझं हे बघू शकता तुम्ही अशी साफ आणि सुंदर हे आपल्या प्लेटांची नाश्ता प्लेटची ट्रॉली आहे ही अशी ठेवायची. त्यानंतर तुम्हाला आता बघा मैत्रिणींनो, ही पण ट्रॉली आहे. याच्यामध्ये पण तुम्ही ग्लास वगैरे ठेवतात. याच्यामध्ये आपल्याला हे जे कटिंग करून पेपर टाकल्यामुळे ट्रॉल्या आपल्या नवीन राहतात. हा एक सजेशन आहे. त्यानंतर सामान आपल्याला पटकन दिसते. सामानाची सिच्युएशन आहे ही चांगली व्यवस्थित लावायची, त्यामुळे तुम्हाला आणखी एक फायदा होते. बघू शकता मैत्रिणींनो, प्रत्येक जे ट्रॉली आहे मी माझी सेटिंग केलेली आहे ट्रॉल्यांची. याच्यात तुम्ही काचेच्या भरण्या ठेवू शकता. आणि यामध्ये बघा तुम्ही मैत्रिणींनो, मी पेपर लावलेले बघा तुम्ही, पेपर लावलेले दिसतात तुम्हाला याईमध्ये. आणि याही ट्रॉलीच्या आतमध्ये पेपर टाकलेले आहे आणि इथे टाकलेले आहे. बघा मैत्रिणींनो, ट्रॉल्या तुम्ही अशा पेपर खाली टाकून त्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे मी कशा प्रकारे मी ट्रॉल्या लावलेल्या आहे. आपण अशा ट्रॉल्या सेट करायच्या, त्या जास्त काढायच्या पण हे पडत नाही. कोणाकोणाच्याकडे त्या बाहेर निघतात, तुम्हाला त्रास पण होणार नाही. त्यानंतर आपण पेपर टाकले, तो पेपर जो आहे तो आपण नेहमी बाहेर ओढून घ्यायचा, त्याच्यामधली घाण तुम्ही साफ करू शकता. आणि तुम्हाला दाखवलं लिक्विडमुळे बघू शकता तुम्ही किती क्लीन आणि स्वच्छ त्या ट्रॉल्या आपल्या होतात. हेच आज माझा व्हिडिओचा जो उद्देश होता, तुम्हाला ह्या ट्रॉल्या कशा ठेवायच्या हा माझा उद्देश होता. तर बघा तुम्ही संध्याकाळीच मी माझी तयारी करून घेते. तर बघा माझा हा गॅसचा ओटा आहे, तर मी हा पूर्ण असा क्लीन ठेवते. त्या लिक्विडमुळे आपला हा जो गॅसचा ओटा आहे आपण नेहमी असा क्लीन ठेवू शकतो, स्वच्छ आणि प्रसन्न वाटते. त्यासाठी मी तुम्हाला सांगते, अशा प्रकारे मी माझ्या ट्रॉल्यांची काळजी घेते. त्यामध्ये बऱ्याच